नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणचा मुंबईकर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ॲक्च्युली आता आम्ही आलेलो नदीवर फिरायला आणि आपला मित्र भावेश आम्हाला भेटला। तर तो गर्दे लावायला जात होता, खेकड्यांचे ट्रॅप ते आम्ही गर्दे लावायला चाललोय। तो तिकडे गर्दे बांधतोय, खेकड्यांसाठी चारा वगैरे ट्रॅपमध्ये टाकतोय। तर ते ट्रॅप आपण कसे लावतात ते बघूया मित्रांनो। आता आपले 8 ट्रॅप रेडी झाले, त्याच्यामध्ये खेकड्यांसाठी चारा टाकलाय। पहिला आम्ही बेडूक वगैरे बांधायचो, पण आता बेडूक कुठे सापडत नाही। गवतातून जरी गेलो ना तरी बेडूक सापडत नाही, एवढे बेडकं कमी झालेत। पहिल्यांदा शेणक्या होत्या ना, शेणक्यातनं खूप असायची। आता गुरं नाही, वाडे नाहीत, शेणक्या पण नाही, बेडकं कमी झाले। तर आम्ही आता काय ना काय तर असं बांधत असतो आणि त्याच्याने खेकडे येतात आणि याच्यामध्ये अटकतात। तर आता आपण लावूया। इकडे वरच्या नदीला जायचं आपल्याकडे, एकदम टोकाला तिकडे, आणि हे सगळे ट्रॅप आता लावायचे आणि उद्या सकाळी येऊन काढायचे। चला आपण आता वरती जाऊया। सगळी तयारी झाली ट्रॅपची, पाऊस पण पडायला लागलाय आणि तिकडे वरती कुठेतरी चांगला स्पॉट बघूया दगडांचा, ज्याच्यामध्ये खेकडे असण्याची शक्यता असेल, आणि तिकडे जाऊन ट्रॅप लावूया। एक पावसाची जबरदस्त सर येऊन गेले आणि सगळे वरचे सुके कातळ होते ते आता ओले झालेत। चालताना सांभाळून चालावं लागेल, पायामध्ये चप्पल आहे। अजून खूप वरती जायचं आहे। मागच्या वेळेला पण आम्ही इथपर्यंत आलेलो मित्रांबरोबर आंघोळ करायला, तर त्याच्यापेक्षाही वर जायचं आपल्याला, एकदम टोकाला। पाऊस बघा पडतोय। पाऊस अजून चालूच आहे आणि इथून वरती नदीचा व्ह्यू बघा किती मस्त वाटतोय। अजून आपल्याला वरती तिकडे जायचं आहे, पुढे चालत चालत। भावेश गेलाय वरती, चालतोय पुढे। वरती नदी बघा कशी छोटीशी होत चालले, आणि बापरे चप्पल गेली। अशा जाळीतून जावं लागतं ट्रॅप लावायला, बापरे। हा बोल। वरती पाणी कमी वाटतं ना? हो हो, व्ह्यू मस्त। कातळ सगळे ओले झालेत, जपून चालावं लागेल। मित्रांनो खूप वरती चालत आलोय आणि हा व्ह्यू कसला बघा दिसतो, भारी एकदम। अरे बापरे, इकडे तर एकदम भारी वाटतंय, पाय सरकतायत। अरे वरती जाळी केवढी आहे, एक नंबर वाटतं इकडं। मित्रांनो आम्ही खूप चालत वरती आलोय आणि इथे हा एक स्पॉट निवडलाय एक ट्रॅप लावायला, आणि भावेश आता तिकडे लावतोय ट्रॅप। वरती दगडा टाकताय।
एकच लावणार की 2-3? इथे एकच. पुढे लावायचे ना अजून वरती जायचा. रात्र होईल. बघा आता पाण्यातून दिसतं की माहित नाही, खाली एक ट्रॅप लावलाय आणि त्याच्या आजूबाजूला सगळे मोठमोठे दगड लावून ठेवलेत, जेणेकरून काय माहिती पाऊस वगैरे पडला, पाणी वाढला तर इकडून जे येणारं पाणी आहे त्याच्याने हे वाहून नाही गेलं पाहिजे खाली. त्याच्यासाठी असं जाम करून ठेवायचं दगड वगैरे लावून. एक ट्रॅप लावून झालाय मंडळी आणि आम्ही अजून वरती चाललोय नदीच्या वरती. तिकडे आणखी 7 ट्रॅप लावायचे बाकी आहेत. तर अजून वरती जाऊया आणि बाकीचे ट्रॅप लावून घेऊ. मग असे पाऊस येऊन गेला, भिजलोय थोडा. जसं आम्ही वरती चाललोय तसं एकदम व्ह्यू एकदम भारी वाटायला लागले. इकडे एकदम मला भारी वाटतंय. प्रत्यक्षात बघणं आणि कॅमेऱ्यातला जो दिसतोय तो व्ह्यू याच्यामध्ये खूप फरक आहे. डोळ्यांनी पाहायला एकदम भारी वाटतं इकडे. एक आपल्या बंधूला तिकडे एक जाळ दिसलंय आणि त्याने तिकडे दुसरा ट्रॅप लावायचं डिसाईड केलंय. त्याला जागा तिकडे चांगली वाटली. त्याला वाटलं की म्हणजे चांगले खेळी मिळतील तिथे, तर त्याने दुसरा ट्रॅप लावलाय तिकडे. अरे सगळे अलग अलग ठिकाण लावतोय, सकाळी काढायला खूप वेळ जाईल. काढशील? 1 तास तरी लागेल तरी पण. तर मित्रांनो, ट्रॅप लावून खेकडे पकडणं ही इझी गोष्ट नाहीये. खूप मेहनत आहे याच्यामध्ये, खूप चालावं लागतं पाण्यातून, काट्या कुट्यातून, असं ह्या जाळ्यामधून वगैरे. इझी काम नाही आहे. असे सगळे हातामध्ये पकडून सर्व सांभाळून नदीतून जाऊन ट्रॅप लावावं लागतात. हा कुठून येतो माहित आहे काय? कोणग्याच्या शेवरीचा वल. बघा मित्रांनो, इकडून एक नदी टाईप ओढा वाहत येतोय. आमच्याकडे एक रानामधली जागा आहे कोणग्याची शेवर म्हणून, तिकडून हा ओढा वाहत येतोय आणि इकडे नदीला मिळतो. तर अजून आपल्याला 6 ट्रॅप लावायचे आहेत वरती जाऊन. चलो जाएंगे. 3रा ट्रॅप लावायची तयारी चालली आहे तिकडे. 2 ट्रॅप ऑलरेडी लावून झालेत आणि आता हा 3रा ट्रॅप इकडे लावूया आपण. व्ह्यू बाकी आहे ना, जसं वरती चाललोय ना, व्ह्यू एकदम भारी वाटत चाललाय. तर मित्रांनो, आता 1.5 तास झाला आम्ही खूप नदीच्या एकदम वरती टोकाला आलो आहे आणि सगळे ट्रॅप आपले लावून झालेत. तर आता उद्या सकाळी हे ट्रॅप काढूया आणि बघूया किती खेकडे सापडतात ते. एक छोटीशी क्लिप मी तुम्हाला उद्या दाखवेल किती खेकडे भेटतील त्याची. तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
तीन असला तर हा काढता काढता गेला सोडायची परत गेला नदीत. डब्यात उतरी गेला. एकाला मारलं ना वाटतं, तो चावला. त्याला मध्येच करायला वरती येतोय.